पंचवटी परिसरातील एरंडवाडी येथे दिनांक 14 जून रोजी कालिका मंदिरात एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मानवी हाडे आणि कवट्या मिळाल्या आहेत। त्या मानवी कवट्या आणि हाडे प्लास्टिकच्या असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। एरंडवाडी येथील कालिका मंदिरात या भोंदू बाबानं अघोरी पूजा करून लोकांकडून पैसे उकळण्यासाठी या प्लास्टिकच्या कवट्या आणि हाडं ठेवून त्यावर लाल रंगाचं सिंदूर टाकलं होतं। पोलिसांनी ते जप्त करून तपासणी केली असता मानवी हाडांचे सांगाडे नसून प्लास्टिकचे तयार केलेले असल्याचं निष्पन्न झालं। या भोंदू बाबावर पंचवटी पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत 16 जूनला सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी प्रसार माध्यमांना याबाबत अधिक माहिती दिली आहे। दिनांक 14/6/24 रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका इसमास ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून काही मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतले। त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या। पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत, फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शनी आम्हाला ते प्लॅस्टिकचं आहेत, प्लॅस्टिक पासून बनवलेत असे निदर्शनास आले आहेत। त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो त्या मंदिरात अशा अघोरी कृत्याची पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोणा टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2003च्या कलम 3 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत। अटक केली त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।